तुम्ही पाहणार नाही ते पाहणार नाही, पण प्रयत्न तो आहे. महायुतीमध्ये एक प्रकारे वजाबाकी सुरू आहे. शिवसंग्राम असुद्या किंवा तुमचे मोठे बंधू ज्या म्हणतात माधव जानकर, ते पण आता आघाडीकडे जायचं म्हणतायत. तर याचा परिणाम काही संभवत नाही का? या परिणामांची नक्कीच जे काही चर्चा आहे ती कोर कमिटीतून आणि सर्व नेते करतील आणि ते प्रयत्न करतील शेवटपर्यंत याच्यामध्ये काय करता येईल. आता सध्या मी उमेदवार असल्यामुळे संपूर्णतः माझ्या उमेदवारीकडे माझं लक्ष आहे. जानकर साहेब ज्यावेळेस जात होते त्यावेळेस माहिती ठेवण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न कराल का? मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर मी सर्व प्रयत्न करेन. चंद्रकांत पाटील म्हणाले की तुमचे मोठे बंधू आहेत पंकजा मुंडे पाहून घेतील जानकरांचं. तर त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि जानकर साहेब म्हणतात माझी बहीण हुशार झाली आहे, आता मला तिला कळतं मला कुठं थांबवायचं कुठं नाही थांबवायचं. मी आता थोडीच हुशार झाले, मी आधीच हुशार आहे. फायनल काय थांबवणार की नाही? आधी मी सध्या लोकसभेच्या उमेदवारीकडे पूर्णतः लक्ष दिलं आहे. राज्याच्या जबाबदाऱ्या राज्याच्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत, ते त्याला व्यवस्थितपणे हाताळतील अशी माझी अपेक्षा आहे. या पक्षाची जास्तीत जास्त ताकद वाढावी यासाठी सगळेजण योगदान देतील. मी आता जास्त ताकदीने निवडून येण्याकडे माझं लक्ष आहे. भावाला महाविकास आघाडीमधून लढण्याच्या शुभेच्छा द्याल का? भावाला शुभेच्छा द्याल का महाविकास आघाडीमधून लढण्याच्या? एक मास लीडर आहेत, इतर ठिकाणी तुमची गरज लागणार आहे प्रचारासाठी, म्हणून तिथं तुल्यबळ उमेदवार दिला जाणार आहे. चर्चा सगळी सुरू आहे. काय काय बीडमध्ये तुम्हाला अडकून ठेवण्यासाठी शरद पवार गटाकडनं तुल्यबळ उमेदवार दिला जातोय तुम्हाला तिथे अडकवण्यासाठी, कारण इतर राज्यात तुम्हाला फिरता येऊ नये म्हणून. हे काय, हे निवडणूक आहे ना माझ्यासाठी नवीन नाही. 2004 पासून मी काम करते आणि मला वाटतं ही 5वी लोकसभा निवडणूक आहे. मला आठवतं 17 वर्षाची मी पहिल्यांदा होते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी तेव्हाच्या खासदार रजनीताईंबरोबर प्रचार केला होता. त्याच्यामुळं खासदारकीमध्ये मला निवडून येण्यासाठी तर विरोधक उमेदवार देतील अशी अपेक्षा करणं हे लोकशाहीमध्ये गंमत वाटण्यासारखं आहे. मला किंवा कोणत्याही उमेदवाराला आता मुरली मोहोळांच्या विरोधात उमेदवार कशासाठी दिला जाईल? त्यांना निवडून आणण्यासाठी थोडीच देता येईल. ते त्यांच्या पक्षाचे ताकदवर उमेदवार देतील, त्यांच्या पक्षात नसतील तर घेतील. त्यामुळे त्यांनी जे करतायत त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे चुकीचा कटाक्ष टाकण्याची मला आवश्यकता नाही. माझ्या विकासाच्या कामांवर आणि माझ्या लोकांच्या संबंधांवर आणि लोकांचा माझा जो विश्वास आहे त्याच्यावर संपूर्णतः माझी उमेदवारी ही मला पुढे न्यायची आहे. राज्यभरात प्रचार करणार का? पक्षाने सांगितलं तर करेन. काही मागच्या 5 वर्षात जे काही राज्यात राजकारण घडलेले, ज्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी झाल्यात त्याचा मतदानावर परिणाम होईल असं वाटतंय का या लोकसभेत? परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही होत असतात 5 वर्षाच्या कारकिर्दीनंतर. तर परिणामांची विचार करूनच निवडणुकीची आखणी होत असते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त परिणाम चांगला आपल्या पदरात पाडून घेणं हे प्रत्येक पक्ष कामगिरी बजावत असतो. तर मला वाटतं आमचाही पक्ष तसंच करेल. लास्ट प्रश्न गरम होते. मी सांगितलं की मला पक्षांनी सांगितलं तर मी जाईन. मी लोकसभेच्या प्रचारामध्ये संपूर्णतः स्वतःला आता मला लक्ष द्यायचं आहे. मी लोकसभेची उमेदवार आहे. मागच्या 3ही निवडणुकात मी राज्यभर प्रचार केलेला आहे, राज्याबाहेरही केलेला आहे. आता पक्ष मला काय सांगेल त्याच्यानंतर मी ठरवेन. आमचे सर्वोच्च नेता त्यांना भेटलेत, त्याच्यानंतर मी काय टिप्पणी करणार? फायदा होईल असं वाटल्यानेच घेतलं गेलं असेल असं मला वाटतं. दे दी ना हिंदी सवाल